हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत ही सुंदर अशी ट्रिबल आर्ट. यासाठी मी इथे ॲक्रेलिक कलरचा वापर केला आहे. तसेच त्याच्या ज्या बॉर्डर्स आहेत त्यावरती एम्ब्रॉयडरी केली. आता यासाठी काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे ते सुरुवातीला बघूया. यासाठी आपल्याला लागणार आहे इथे कॅनव्हास पेपर, त्यानंतर स्टेन्सिल, त्यानंतर ॲक्रेलिक कलर्स, त्यानंतर ब्रश आणि पेन्सिल, एम्ब्रॉयडरी थ्रेड्स आणि कात्री. आता सुरुवातीला इथे मी कॅनव्हास पेपर घेतला आणि त्यावरती स्टेन्सिल ठेवली. आता ह्याच्यातले ह्या 3 डॉल ज्या आहेत त्या आपण इथे ड्रॉ करून घेणार आहोत. आता आपले तिन्ही डॉल इथे ड्रॉ करून झालेले आहेत. आता ॲक्रेलिक कलर्सने आपण या तिन्ही डॉलना कलर करून घेणार आहोत. आता ह्या डॉलचा जो ड्रेस आहे त्याला आपण इथे ऑरेंज कलरने कलर करणार आहोत. इथे आपल्या तिन्ही डॉलच्या ड्रेसना इथे कलर देऊन झालेले आहे. आता जे बॉडी पार्ट्स आहेत तिथे आपण ब्लॅक कलर देणार आहोत. आता आपला ब्लॅक कलर इथे बॉडी पार्ट्सना देऊन झालाय. आता काय करायचं आहे, आता ही सुई घ्यायची आणि ह्या सुईच्या मदतीने हे जे बॉर्डर आहेत इथे आपल्याला होल्स करून घ्यायचे आहेत. आता मी तुम्हाला याची बॅक साईड पण दाखवते. हे अशा प्रकारे दिसेल. अशा प्रकारे ह्या तिन्ही डॉल्सच्या बॉर्डरवरती आपण सुईच्या मदतीने होल्स करून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता या तिन्ही डॉल्सच्या बॉर्डरला आपले होल्स करून झालेले आहेत.
त्याच्या बॅक साईडला सुद्धा एक सुंदर नक्षी तयार झाल्यासारखं दिसतंय. आता आपल्याला काय करायचं, हे जे ऑरेंज, येलो आणि ब्ल्यू कलर आपण दिलेले आहेत, त्यासाठी त्याच रंगाचे आपण एम्ब्रॉयडरी थ्रेड इथे वापरणार आहोत. आणि जिथे आपण ब्लॅक कलर दिलाय तिथे आपण ब्लॅक एम्ब्रॉयडरी थ्रेड वापरणार आहोत. आता ह्या ज्या बॉर्डर्स आहेत त्यावरती आपण इथे बॅक स्टिचचा वापर करणार आहोत. त्यासाठी मी इथे सुईमध्ये ऑरेंज कलरचा एम्ब्रॉयडरी थ्रेड ओवून घेतला आणि आता आपण इथे बॅक स्टिच घालायला सुरुवात करूया. आता तुम्ही बघू शकता इथे जी ही ऑरेंज कलरची डॉल आहे त्याच्या बॉर्डरला आपण बॅक स्टिच घालून आपले झालेले आहे. तसंच आपण येलो आणि ब्ल्यू कलरच्या डॉलला सुद्धा करून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता या तिन्ही डॉलवरती आपण बॅक स्टिचच्या मदतीने एम्ब्रॉयडरी करून घेतली. त्याच्यावरती आपण काही डेकोरेशन करणार आहोत. त्यासाठी मी ही येलो कलरची डॉल आहे त्यावरती रेड कलरने थोडंसं पेंटिंग करून घेणार आहे. सुरुवातीला या टोपीवरती आपण रेड कलरने डिझाईन करून घेणार आहोत. तर ह्या ड्रेसवरती आपण इथे थोडा रेड कलर देणार आहोत. आता ह्या ब्ल्यू कलरच्या डॉलला आपण व्हाईट कलरने डिझाईन करणार आहोत. तसंच आपण ऑरेंज डॉलवरती सुद्धा व्हाईट कलरने इथे डिझाईन करून घेतलं. आता ही जी मधली डॉल आहे त्या रेड कलरवरती आता आपण डिझाईन करून घेऊया.
आता आपले तिन्ही डॉल इथे तयार झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.